मेरी आपसे एक आदमन गुजारिश है कि आप सब लोग कांग्रेस के साथ खड़े रहिए। हमारे बहन पंडित ताई ये इलेक्शन के लिए ठहरे हैं, आप उनको कसीर तादाद में जिता कर लाइए। आपका वोट अजितदादांकडून निधी आणले, प्रचार मात्र काँग्रेसचे करू लागले। नेमके इरफान भाई राष्ट्रवादीचे की काँग्रेसचे? तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सध्या महाराष्ट्रासह देशभरात लोकसभेची निवडणूक रंगत आहे। अशातच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे आपली ताकद दाखवण्याचं काम करत आहेत। परंतु सोलापुरात मात्र अजित पवार गटातील इरफान शेख हे काँग्रेसचे प्रचार करत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे। इरफान शेख हे व त्यांची पत्नी याआधी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM पक्षात होते। नगरसेवक तौफिक शेख यांच्या पाठबळामुळे इरफान शेख यांची पत्नी तस्लीम इरफान शेख हे शहरातून नगरसेवक म्हणून निवडून देखील आले। कालांतराने तौफिक शेखसह इतर नगरसेवकांनी MIM पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटात दाखल झाले। परंतु महाराष्ट्रात राष्ट्रवादीमध्ये ही फूट पडली व त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट पडले, एक अजित पवार तर दुसरे शरद पवार। भाजपच्या वतीने राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले व राष्ट्रवादीत खिंडार पडले। राष्ट्रवादीचे नेत्यांसह कार्यकर्तेही फुटले। त्यानंतर इरफान शेख हे शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले। सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने व राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे देखील अजित पवार यांच्या गटात सामील झाले। या दिग्गज 2 नेत्यांच्या मदतीने इरफान शेख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुमारे 70 ते 80 लाख रुपये निधी सोलापुरात आणले असल्याची परिस्थिती असताना सोलापूरच्या लोकसभेला मात्र इरफान शेख हे सध्या काँग्रेसला विजयी करा, काँग्रेसच्या पाठीशी राहा असं बोलत असलेले व्हिडिओ प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागलेले आहे। पहा। मेरी आपसे एक आदमन गुजारिश है कि आप सब लोग कांग्रेस के साथ खड़े रहिए। हमारे बहन पंडित ताई ये इलेक्शन के लिए ठहरे हैं, आप उनको कसीर तादाद में जिता कर लाइए। आपका वोट बहुत कीमती है। अपना आज तुम देख रहे हैं देश के हालात अच्छे नहीं है। ये आज यहाँ का वक्त भी नहीं है ऐसा कि मैं इधर बयान करूँ ये सब बातें, फिर भी आप इन बातों पर ध्यान दीजिए। आने वाले वक्त में हमारे पंडित ताई को आप जिता कर लाइए, ऐसा मैं आपसे गुजारिश करता हूँ। मेरे 2 शब्द पाहिलात मंडळी, इरफान शेख यांचे म्हणणे, अजित पवार गटातील राष्ट्रवादी पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे काँग्रेसचे काम करत असेल तर याचे परिणाम राष्ट्रवादीच्या इतर मतदारसंघात होणार, जसे बारामती, रायगड, धाराशिव आदी। अहो इतकंच काय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती येथून लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करत्यावेळी इरफान शेख हे हजर होते बरं का। राष्ट्रवादीच्या नेतेगणांना मी तुमचाच आहे दाखवायचं व त्यानंतर सोलापुरात मात्र काँग्रेसचं काम करायचं, हे कितपत योग्य म्हणे असे आम्ही म्हणत नाही बरं का, अशी चर्चा खुद्द राष्ट्रवादी पक्षाच्या गोट्यात रंगत आहे। त्यामुळे भविष्यात याचा फटका बारामती येथील सुनेत्रा पवार, रायगड येथील सुनील तटकरे, शिरूर मतदारसंघातून शिवाजी पाटील किंवा धाराशिव मतदारसंघाचे अर्चना पाटील यांना फटका बसण्याची दाट शक्यता असून आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेतेगण हे काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।